हाथों से खा के आया मजा बड़ा, ठंडा ठंडा पानी तेरे आंगन का पी के। जो तुम्ही प्रोफाईलला त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनवण्यासाठी तुम्हाला स्वतःवर लागणार आहे ते म्हणजे फ्लाईट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती पिनेड मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर हे तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये इफेक्ट हे जे दोन प्रोजेक्ट आहेत ते दोन जो आपला बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याशिवाय काहीसा अशा प्रकारे जे इमेजेस आहेत हे जर तुम्हाला चेंज करायचे असतील तर सिम्पली कलरवरती जायचं, कलर अँड फिलवरती जायचं. जे स्टारचं ऑप्शन आहे त्याच्यात जो कोणता मॉडेलचा इमेज तुम्हाला चेंज करायचा असेल त्या इमेजला तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि ते प्लसवर जाऊन तुम्ही तो इमेज चेंज करून घेऊ शकता. तर हा जो ग्रुपमधला इमेज आहे तो चेंज करण्यासाठी तुम्हाला सेम करायचे. ग्रुपच्या लेअरवरती जायचे, एडिट ग्रुपवरती जायचे आणि परत सेम प्रोसेस फॉलो करून तुम्हाला आहे तो चेंज करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्लसवर जायचं, मीडियावरती जायचं आणि मॉडेलचा नेक्स्ट इमेज अशा प्रकारे ॲड करायचा आहे. त्यानंतर या ऑप्शन चूज करून नेक्स्टवरती जायचं आणि या सेकंड नंबरचे ऑप्शन चूज करून त्या इमेजला नेक्स्ट बीट करून घ्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आणि आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते सर्व इमेजेस वन बाय वन इथे बीटच्या अकॉर्डिंग ॲड करायचे आहेत. तर आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते ॲड झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला बॅक घ्यायचं. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर जो आपला फर्स्टवाला इफेक्ट तो कॉपी करायचा आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवर जायचं, 3 डॉट जाऊन इथून तुम्हाला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक घ्यायचं. बॅक घेतल्यानंतर बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत त्यांवरती वन बाय वन हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवर जाऊन 3 डॉट जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आहे आणि आपल्या मॉडेलच्या ऑल इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. जी आपली लास्ट इमेज आहे त्या लास्ट इमेजवरती जो इफेक्ट तो देऊन झालेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पलीवरती शेअरवरती जायचं आहे, खाली एक्सपोर्टवरती जायचं आणि या व्हिडिओला तुम्हाला इथून सिम्पली एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.